आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर इथं भाविकांचा महासागर उसळलाय। वर्धा नदीच्या तीरावरील या पवित्र स्थळी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झालाय। अमरावती जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कौंडण्यपूर इथं आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। विठ्ठल विठ्ठल आणि रुक्मिणी माता की जय या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलं। वारकरी संप्रदायातील भाविकांनी टाळ मृदुंगांच्या गजरात भजन, कीर्तन आणि नामस्मरण करत भक्तिमय वातावरण निर्माण केलं। या निमित्त मंदिरात विशेष पूजा, महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांची अर्धांगिनी रुक्मिणीचे माहेर कौंडण्यपूर इथं असल्यानं या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी विदर्भासह राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या श्रद्धेने इथं दर्शनासाठी येतात। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समिती आणि प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती। वर्धा नदीच्या पवित्र तीरावर असलेल्या या स्थळी दिवसभर भक्तांचा ओघ कायम राहिला आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा झाला।